कमलम श्रीगुरुन् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिसे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आजच्या तुकामने या मालिकेमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। जगद्गुरु माऊली महावैष्णव तुकोबराय यांचा अभंग आज आपण घेणार आहोत। या अभंगामध्ये महाराज वर्णन करतायत वैष्णव साधू संघ हरिदासांचं वैष्णवांचं वर्णन करतायत महाराज। हरिदासांचं महत्व सांगतायत। 5 चरणाचा अभंग आहे। तर सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, सर्वांच्या चरणी दंडवत आहे। सर्वजण भगवंतांना प्रार्थना करा आणि मला आशीर्वाद द्या की तुकोबरायाच्या अभंगावर मी काय बोलू शकेन। आणि 10 मिनिटं लेट झाल्यामुळं मी सर्वांची माफी मागतो। थोडंसं उशीर झाला तरी आपण 10 मिनिटं उशिरा पर्यंत घेऊ आणि तुकोबरायाचा अभंग त्याच्यावर आपण विचार करू, चर्चा करू। तर अभंग आहे पाप ताप दैन्य जाय उठाउटी झालिया या भेटी वैष्णव हरिदासांची। पाप ताप दैन्य जाय उठाउटी झालिया या भेटी हरिदासांची। ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी तप तीर्थ जगी दानव्रत। ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तप तीर्थ जगी दानव्रत। चरणीचे रज वंदी शूलपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा। चरणीचे रज वंदी शूलपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माता। भवतरावया उत्तम हे नाव भिजोनेदी पाव हात काही। भवतरावया उत्तम हे नाव भिजोनेदी पाव हात काही। तुका म्हणे मज झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे। तुका म्हणे मज झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे। तर या अभंगामध्ये महाराज वैष्णवांचा हरीच्या दासांचा महिमा आपल्याला सांगतायत। जगद्गुरु माऊली महावैष्णव आपण मागच्या 2 सत्रामध्ये पाहिलं की तुकोबरायांना गुरु कसे भेटले आणि तुकोबराय वैकुंठाला कसे गेले। गुरु काय करतात, आपल्या शिष्याला भगवत धामामध्ये परत नेतात। तसं प्रभुपादांनी सर्व शिष्यांना सांगितलं तुम्ही 4 माळा आणि 4 नियमाचं पालन करा आणि 16 माळा जप करा तर मी तुम्हाला मागच्या दारीने वैकुंठामध्ये प्रवेश देतो। तर गुरु आश्वासन देतात। गुरु आम्हाला भगवंताच्या धामामध्ये घेऊन जातात। तसं तुकोबरायने नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत आले आणि तुकोबरायासाठी प्रत्यक्ष भगवंत गुरु झाले।
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. भगवंत गुरु होतात आणि भगवंत भक्ताला, गुरु भक्ताला धामामध्ये घेऊन जातात. तर आजच्या अभंगामध्ये महाराज काय सांगतायत? पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासांची. हरीचे दास, हरिदास म्हणजे भगवंताचे भक्त. हरी तैसे हरीचे दास, भगवंतांनी भगवंताचे भक्त. जगामध्ये आपल्याला कोण वाचवू शकेल? तर भगवंत एक आणि दुसरे भगवंताचे भक्त, भगवंताचे दास, भगवंताचे शुद्ध भक्त, भगवंताचे प्रतिनिधी गुरु महाराज. यांच्या या दोघाशिवाय या जगतामधून आपल्याला सोडवणार कोणी नाहीये. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगताचं कल्याण करण्यासाठी, सर्व प्राणी मात्राचं कल्याण करण्यासाठी साधू संत संन्यासी या पृथ्वीवर भ्रमण करतात, या पृथ्वीवर अवतरित होतात आणि प्रचार करतात, प्रसार करतात, ते ज्या योगे जगताच्या सर्व जीवांचं कल्याण होईल. परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात, जगाचं कल्याण कशामध्ये आहे आणि ज्याचा मृत्यू आलाय त्याचं कल्याण कशामध्ये आहे? आणि ते कल्याणाच्या गोष्टी कोण सांगतो? सुखदेव गोस्वामी सारखे महान संत, तुकोबाराय ज्ञानोबा सारखे महान संत, प्रभुपादासारखे महान संत हे जगाच्या कल्याणाकरता भगवंताच्या आदेशानुसार भगवंताचे प्रतिनिधी म्हणून या जगतावर अवतरित होतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. तर महाराज या अभंगामध्ये काय मार्गदर्शन करतायत? पहिल्या चरणामध्ये पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासांची. पाप ताप आणि दैन्य या भौतिक जगतामध्ये सर्वत्र आहे. आम्ही त्रिविध ताप भोगतो. आमच्या हातून अनेक पाप पूर्वी झालेले आहेत, आत्ता होत आहेत. कळत न कळत काही अपराध आमच्या हातून होत आहेत, काही जाणून बुजून होत आहेत, काही कळत न कळत होत आहेत. अशा अनेक प्रकारचे पाप, अपराधांच्या राशी आपण आहोत. आणि या अपराधांच्या राशीतून मुक्त करणारे भगवंत आणि हरिदास हे दोघ जण आहेत. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, त्वरित ताबडतोब लगेच. पाप कधी समाप्त होतं? जेव्हा गुरु शिष्याचा स्वीकार करतात, तेव्हा आतापर्यंत सर्व झालेल्या पापातून त्याला मुक्त करतात. गुरु शिष्याची जबाबदारी घेतात, कारण गुरु हे हरिदास आहेत, भगवंताचे प्रतिनिधी आहेत. आणि ते काय करतात? आपल्या शिष्याची जबाबदारी घेतात आणि आतापर्यंत शिष्याने जे काही केलंय त्यातून त्याला मुक्त करतात आणि पुढे भगवत धामाचा मार्ग दाखवतात. आणि त्यामुळे काय होतं? पाप ताप दैन्य जाय उठाउटी. गुरुने आमचा स्वीकार केला की आमचं मागचं सगळं पाप नष्ट होतं. आणि पुढे जर आपण पाप करत राहिलो तर मग त्याचा काही उपयोग नाही. हत्ती माता स्नान, हत्ती काय करतो? स्नान करतो आणि सरोवरातून नदीतून बाहेर आल्यानंतर पुन्हा माती उकरतो सोंडेनी आणि अंगावर माती टाकतो. तसं जर गुरुने आमचा स्वीकार केला, गुरुने आम्हाला पापातून मुक्त केलं आणि पुन्हा आम्ही तेच पाप करत असलो तर आमचा उद्धार होणार नाही आणि तो एक अपराध ठरेल. गुरुला दिलेलं वचन आम्ही जर मोडलं तर त्याचा त्रास गुरुना होतो आणि त्याचा डबल त्रास शिष्याला होतो. म्हणून गुरुला जे वचन दिलेलं आहे, 4 नियमाचं पालन, 16 माळाचा जप, हे आम्ही काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आणि अशा हरिदासांची जर भेट झाली तर आपलं काय होतं? पाप निघून जातो. त्रिविध तापातून आपण मुक्त होतो. त्रिविध ताप, 3 प्रकारचे ताप आहेत. या संसार तापे तापलो रामराया. अनेक संत भगवंताला कोडं घालतात. रामदास स्वामी प्रभू रामचंद्राबरोबर बोलतात, अनुदिन अनुतापे तापलो रामराया. या संसारामध्ये आम्ही तापलेलो आहोत आणि प्रत्येक हे संसार काय? दुःखालयम अशाश्वतम. दुःखही आहे आणि गॅरंटी कशाची नाहीये.
अशाश्वतम. आणि अशामध्ये त्रिविध ताप आहेत. 3 प्रकारचे ताप कोणते कोणते आहेत? आदि दैविक, आदि भौतिक, आदि आध्यात्मिक. आदि दैविक, आदि भौतिक, आदि आध्यात्मिक असे 3 प्रकारचे ताप आहेत. आणि या तापामध्ये आम्ही तापलेलो आहोत. आणि या तापातून कोण मुक्त करतो? हरिदास, भगवंताचे शुद्ध भक्त, महात्मे, महान संत, ते आम्हाला या तापातून मुक्त करू शकतात. पापातून मुक्त करतात, तापातून मुक्त करतात. 3 ताप कुठले कुठले? आदि भौतिक. आदि भौतिक म्हणजे आपल्या शरीराने, आपल्या मनाने त्रास करून घेणे, त्रास देणे, आदि भौतिक. आदि दैविक जे नैसर्गिक आहे, किंवा देवी देवताकडून ते भूकंप होणे, सुनामी होणे, अतिवृष्टी होणे, हे आदि दैविक. आणि आदि आध्यात्मिक म्हणजे दुसऱ्या जीवाकडून आपल्याला त्रास होणे. जसं मच्छर. मच्छर काय करतात? आपल्याला चावतात, आपलं रक्त शोषण करतात. दुसऱ्या जीवाकडून होणारा त्रास. अशा प्रकारचे त्रिविध ताप आहेत. आणि या तापातून मुक्त व्हायचं असेल तर सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी त्यांचे. तर अशा हरिदासांना शरण झालं, अशा हरिदासांची जर भेट झाली तर आपण या तापातून मुक्त होतो. ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी, तप तीर्थ जगी दान व्रत. अशा प्रकारचं बळ, अशा प्रकारची शक्ती त्या त्रिविध तापातून मुक्त करण्याची, पापातून मुक्त करण्याची. आणखीन काय? दैन्य. दैन्य म्हणजे दीनता, हीनता, गरिबी, धनहीन, जे दैन्य आहे. दैन्यता, आमची दैन्यता कशामध्ये? आमच्याकडे काय नाहीये म्हणून आम्ही दीन आहोत, दैन्य आहे आमच्याकडं. बोलो केर प्रेमधन, हरिनाम संकीर्तन. भगवान चैतन्य महाप्रभू काय करतात? तर हरिनाम धन सर्वत्र वितरण करतायत. आणि आमच्याकडे हरिनाम धन नाही तर आम्ही दीन आहोत, दैन्य आहे आमच्याकडे, गरिबी आहे. आमच्याकडं गरिबी आहे. कशाची? तर आमच्याकडे भगवंत नाहीये, आमच्याकडे भगवंताचं नाम नाहीये, आमच्याकडे भगवंताची सेवा नाहीये. असे लोक आध्यात्मिक दृष्ट्या दैन्य आहेत. त्यांच्याकडे संपत्ती आहे, करोडोची संपत्ती आहे, पण भगवंताची भक्ती नाहीये, भगवंताची सेवा नाहीये, भगवंताचं नामजप नाहीये. अशा प्रकारचे दीन आहेत, अशा प्रकारचे गरीब आहेत, दुबळे आहेत. तर आमच्याकडे धन कुठलं पाहिजे? गोलोकेर प्रेमधन, भगवन नामाचं धन, भगवंताच्या लीला कथांचं धन, भगवंताच्या सेवेचं धन. ते ज्यांच्याकडे आहे ते जगतामध्ये सर्वात श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे गाडी नाहीये, त्यांच्याकडे बंगला नाहीये. षड गोस्वामी आपलं सर्व ऐश्वर्य सोडून वृंदावनच्या जंगलामध्ये वृक्षाच्या खाली राहत होते. वृंदावनाच्या जंगलामध्ये, वनामध्ये एक एक वृक्षाखाली एक एक दिवस राहायचे. आपलं सर्व ऐश्वर्य सोडलं त्यांनी, घरदार सोडलं, प्रॉपर्टी सोडली, आणि ते काय झाले? धनवान झाले. प्रभू चैतन्य महाप्रभूकडून दीक्षा मिळाली, चैतन्य महाप्रभूंचा संग मिळाला. प्रत्यक्ष भगवंत भक्ताच्या रूपामध्ये षड गोस्वामींना भेटले, अनेक भक्तांना भेटले. जे गोपी होते, जे गोप होते कृष्ण अवतारामध्ये, ते सर्व पार्षद चैतन्य महाप्रभूच्या सोबत बंगालमध्ये प्रकट झाले. गौडीय वैष्णव भगवंताचे भक्त त्या रूपामध्ये प्रकट झाले. अशा हरिदासांची भेटी झाल्यानंतर काय होतं? पाप ताप जातं आणि दैन्यता निघून जाते. आणि माणूस काय होतो? धनवान होतो, भक्तीचं धन त्याला प्राप्त होतं. ऐसे बळ नाही अनेकांचे जगी अंगी. अशा प्रकारचं बळ अनेकाच्या अंगामध्ये नाहीये. कुणी अशा प्रकारची शक्ती तुम्हाला देऊ शकत नाही, भगवंतानी, भगवंताचे भक्त. तिसरा कोण नाही. हे दोघं तुम्हाला अशा प्रकारची शक्ती प्रदान करू शकतात. तप तीर्थ जगी दानव्रत. तुम्ही तपश्चर्या करा हजारो वर्ष,
तुम्ही तीर्थयात्रा करा, वर्षानुवर्ष तुम्ही दान करा, लाखो करोडो रुपये, किंवा तुम्ही अनेक प्रकारचे व्रत करा, उपासना करा, पण जे हरीचे दास आहेत, हरीच्या दासांची भेटी, हरीच्या दासांचं दर्शन, हरीच्या दासांची कृपा, अशा प्रकारची शक्ती या तपामध्ये नाहीये, या दानामध्ये नाहीये, या व्रतामध्ये नाहीये, या तीर्थयात्रेमध्ये नाहीये. तुम्ही खूप तीर्थयात्रा केली, दर एकादशीला वारी केली वृंदावनची, दर एकादशीला वारी केली पंढरपूरची, पण भगवंताची कथा नाही ऐकली, भगवंताच्या नामाचा जप नाही केला, तर त्या तीर्थयात्रेचा उपयोग नाहीये. तीर्थी कुर्वंती तीर्थानी, जेव्हा हे महान हरिदास त्या तीर्थामध्ये येतात, तेव्हा काय होतं, हे तीर्थ पवित्र होतात, तीर्थांची पवित्रता वाढते, तीर्थांची शक्ती वाढते. तीर्थी कुर्वंती तीर्थानी, हरिदासांच्या स्पर्शाने हे तीर्थ पावन होतात. सामान्य लोक काय करतात, आपलं पाप धुण्यासाठी तीर्थामध्ये जातात, पण जे महान हरीचे दास आहेत, जे महात्मे आहेत, ते काय करतात, तीर्थांना पावन करतात. त्यांच्या चरण स्पर्शानं, त्यांच्या पदस्पर्शानं तीर्थ सुद्धा पावन होतो. अशा प्रकारचे हरीचे दास आहेत. आणि हरीच्या दासांची भेटी हे तपापेक्षा, तीर्थयात्रेपेक्षा, दानापेक्षा आणि व्रत उपासनेपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. संताची भेटी झाली तर त्याच्यासारखा भाग्यवान कुणी नाहीये. देव सारावे परते, संत पूजावे आरते, म्हणून संतांचा महिमा आहे. भगवन सुद्धा भक्तासाठी वेट करतात, भगवन सुद्धा भक्तांच्या सेवेसाठी प्रतीक्षा करतात. मला माझ्या भक्तांची सेवा कधी मिळेल, अशा प्रकारचे भगवंताचा भाव असतो. आणि भगवंत आपल्या भक्तांचं रक्षण, भक्तांचं सहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असतात. चरणीचे रज वंदी शूलपाणी. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, हे हरिदास किती भाग्यवान आहेत, किती उच्च स्तर त्यांचा आहे, किती भगवंताचे महान भक्त आहेत. चरणीचे रज वंदी शूलपाणी. शूलपाणी म्हणजे भगवान शंकर, शिवजी. शिवजी काय करतात, अशा भक्तांच्या चरणाच्या रज, भक्तांच्या चरणाची धूल, त्याचं वंदन करतात. हा भक्तांचा महिमा आहे, हा हरीच्या दासांचा महिमा आहे. प्रत्यक्ष देवता महेश ते सुद्धा अशा शुद्ध भक्तांच्या चरणाची रज घेऊ इच्छितात, चरणाच्या रजचं वंदन करतात. शिवजी काय करतात, चिताभस्म आपल्या अंगाला लावतात. अशा शुद्ध भक्तांच्या चितेचं भस्म ते आपल्या अंगाला लावतात. चरणीचे रज वंदी शूलपाणी, हा हरिदासांचा महिमा आहे. आणि हे प्रत्यक्ष भगवंताचे भक्त तुकोबाराय सांगतायत. चरणीचे रज वंदी शूलपाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. कीर्तनामध्ये नाचतायत भगवंताचे भक्त, काय करतात, कीर्तनामध्ये नाचतात. आणि अशा भक्तांच्या चरणीचे रज, भक्तांचे तीन, एक चरण रज, एक चरण जल. हरिदासांचं आपण पाद प्रक्षालन करतो, संत आल्यानंतर घरी आपण काय करतो, त्यांचे चरण अभिषेक करतो, पाद प्रक्षालन करतो. ते चरण जल, चरण रज आणि भुक्त भक्त भुक्त अवशेष, तो शिष्ट प्रसाद. भक्तांनी जेव्हा प्रसाद घेतला, त्यांचं ज्यावेळेस उच्छिष्ट राहतो, त्याला महाप्रसाद म्हणतात. आणि सगळ्यामध्ये श्रेष्ठ ती आहे. नारद मुनी नारद कसे झाले, तर त्यांनी महाप्रसाद घेतला होता. साधू संतांचं महात्म्याचं उच्छिष्ट त्यांना प्राप्त झालं होतं. 4 महिने भगवंताची कथा, संतांची सेवा आणि संत उच्छिष्ट महाप्रसाद. आणि ते प्राप्त झाल्यानंतर ते बालक होते नारद मुनीच्या अगोदरच्या जन्मामध्ये, लहान छोटस 5 वर्षाचं बालक. आणि हे सर्व त्यांना प्राप्त झालं आणि त्यांचं भाग्य उदयाला आलं. आणि
त्यांना ध्यानामध्ये भगवंत आले, भगवंतानी दर्शन दिलं आणि भगवंतानी सांगितलं की पुढच्या जन्मामध्ये तुला आम्ही सदैव 24 तास दर्शन देणार आहे. आत्ता क्षणभरच आहे. नारद मुनी पुन्हा प्रयत्न करू लागले. भगवंताचं दर्शन लुप्त झाल्यानंतर बघ आकाशवाणी झाली की आता या जन्मामध्ये एवढंच दर्शन आहे, पुढच्या जन्मामध्ये 12 महिने 24 तास. नारद मुनी जेव्हाही भगवंताचं स्मरण, नारद मुनी 14 भुवनामध्ये केव्हाही कुठे प्रकट होऊ शकतात, केव्हाही भगवंताच्या वैकुंठामध्ये गोलोकामध्ये कुठेही जाऊ शकतात. त्यांना कुठल्याही वाहनाची गरज नाहीये, प्लेनची गरज नाहीये, कुठल्याही तिकीट बुकिंगची गरज नाहीये. अशा प्रकारचे महान नारद मुनी सगळ्यात महान भक्त आहेत आणि सगळ्यात महान गुरु आहेत, सगळ्यात महान प्रचारक आहेत. संपूर्ण 14 भुवनामध्ये प्रचार करणारे, भक्तांना प्रचार करतात, राक्षसांना प्रचार करतात, देवी देवतांना सुद्धा प्रचार करतात. अशा प्रकारे 14 भुवनामध्ये प्रचार करणारे आणि सतत भगवंताचं नामस्मरण करणारे नारद मुनी बजाय विना राधिका रमन नामे, नारायण नारायण नारायण. सतत भगवंताचं नामस्मरण करत 14 भुवनामध्ये लोकांचं कल्याण करण्याकरता, बद्ध जीवांचा उद्धार करण्याकरता महान संत हरीचे दास, सगळ्यामध्ये श्रेष्ठ नारद मुनी हे आपलं कार्य करतायत. नारद मुनी कोण आहेत? तर 12 महाजनापैकी एक आहेत आणि चिरंजीवी आहेत. आणि हे सगळं कशामुळे प्राप्त झालं? भगवंताची कथा, महात्म्याची सेवा आणि भक्त भोक्त उच्चिष्ट महाप्रसाद. त्यामुळं नारद मुनींना हे पद प्राप्त झालं. भगवंताचे एकदम जवळचे प्रिय भक्त त्या ठिकाणी झाले. नाचती कीर्तनी त्यांचे माता. नारद मुनी सारखे भक्त काय करतात? कीर्तनामध्ये नाचतात. आणि अशा सर्व भक्तांना प्रत्यक्ष देवी देवता महेश, शिवजी, जे महान भगवंताचे भक्त आहेत, वैष्णवांना यथाशंभू, जे सगळ्यामध्ये श्रेष्ठ वैष्णव आहेत, ते सुद्धा अशा भक्तांची चरणरज त्याला वंदन करतात. भवतरावया उत्तम हे नाव. महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतायत 4थ्या, हे काय आहे? हरिदासांची भेटी. हरिदास म्हणजे एक नाव आहे. आम्ही या भवसागरामध्ये पडलेलो आहोत आणि या भवसागरामध्ये आम्ही गटाने खात आहोत. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, जन्म मृत्यू, जरा व्याधी, या चक्रामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. आणि या भवसागरातून तरुण जायचं असेल तर हे उत्तम नाव आहे. कोणती? हरिदास. भगवंताचे भक्त, महात्मे. हे काय आहे? भवतरावया उत्तम हे नाव, भिजवणे पाव हात काही. आणि हरीचे दास काय करतात? आम्हाला तारून घेऊन जातात, या भवसागरातून आम्हाला पलीकडे घेऊन जातात, आमचा उद्धार करतात, आम्हाला मुक्तीचा मार्ग देतात, आम्हाला भगवंताच्या धामाचा मार्ग दाखवतात. कशाद्वारे? भगवंताच्या नामाद्वारे. नाम से धाम तक. जेव्हा आमची नामावर निष्ठा असेल तेव्हा आम्हाला धामाची प्राप्ती होते. आणि मेडिएटर कोण आहे? गुरु, महात्मा हरिदास. त्यांच्याशिवाय आपण आपल्या शक्तीवर, आपल्या ताकदीवर आपण काही करू शकत नाहीये. तर आपली नाव केव्हा किनाऱ्याला लागेल? जेव्हा आपल्यावर संतांची कृपा होईल, गुरूंची कृपा होईल, शुद्ध भक्तांची कृपा होईल, तेव्हा आपण आपली नाव पैल तीराला, म्हणजे या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन वैकुंठ धामामध्ये प्रवेश करू शकू. तर हे संताचा महिमा आहे. हातपाय भिजू देत नाहीत. हा भवसागरातून आपल्याला कोरडं एकदम, कुठलाही थेंब पाण्याचा आपल्याला लागू देत नाहीत. कुठल्याही अहंकाराचा वारा, मन काय, आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अनेक प्रकारचे जलचर या सागरामध्ये आहेत. पण संतांची कृपा झाली तर हे जलचर आपल्याला काही त्रास देत नाहीत, आपल्याला स्पर्श करत नाहीत, आपल्याला आपल्या जाळ्यामध्ये ते ओढू शकत नाहीत. अशा प्रकारे हरिदासांची कृपा आपल्यावर झाली तर आपण हे भवसागर तरून जाऊ शकतो. तुका म्हणे मज मना झाले समाधान, देखील या चरण वैष्णवांचे. तुकाराम महाराज काय म्हणतात? झाले समाधान. माणसाला जर समाधान नसेल, संतुष्टी नसेल, तर
त्याचं जीवन स्थिर होत नाहीये. तुकाराम महाराज काय म्हणतात, झाले समाधान. केव्हा समाधान झालं? संतांची भेटी, हरिदासांची भेटी. आणि ज्यावेळेस अशा संतांची भेटी होते तेव्हा काय होतं? समाधान प्राप्त होतं, मन शांत होतं, मनाला समाधान प्राप्त होतं. झाले समाधान देखील या चरण वैष्णवांचे. तसं भगवंताचे चरण, भगवंताच्या चरणाचा आश्रय महत्वाचा आहे. तशाच प्रकारे वैष्णवांच्या चरणाचा आश्रयही महत्वाचा आहे. वैष्णवांच्या चरणाचा आश्रय घेतल्याशिवाय भगवंताच्या चरणाचा आश्रय मिळत नाही. म्हणून महाराज सांगतायत, देखील या चरण वैष्णवांचे. म्हणून आम्ही काय करतो? वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य च पतिताना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. ते वैष्णवांना आम्ही नमन करतो, वैष्णवांना प्रणाम करतो, वैष्णवांना दंडवत करतो, वैष्णवांच्या चरणाला नमन करतो, वैष्णवांच्या चरणाचं दर्शन घेतो. वैष्णवांची चरणाचे दर्शन झाले तर आपल्याला भगवंताचं दर्शन होतो. वैष्णवांची कृपा झाली तर आपण भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारे बलवान, ज्ञानवान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? भक्तिवान. आणि अशा वैष्णवांच्या कृपेने आपण त्रिविध तापातून मुक्त होतो. आपली दैन्यता संपते आणि आपण संपत्तीवान, धनवान होतो. हरिनामाचं धन, भगवंताच्या भक्तीचं धन, भगवंताच्या सेवेचं धन आपल्याला प्राप्त होतं. अशा प्रकारचे शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथारुची त्यान महत् सेवया विप्रा पुण्य तीर्थ निसेवनात. जेव्हा आपण अशा वैष्णवांच्या चरणांचा आश्रय घेतो तेव्हा काय होतं? भगवंताच्या कथेमध्ये, भगवंताच्या लीलांच्या श्रवणामध्ये रुची प्राप्त होते. भागवतामध्ये सांगितलेलं आहे, शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथारुची. भगवंत वासुदेवाच्या कथेमध्ये रुची केव्हा प्राप्त होते? अशा महान भक्तांची सेवा केल्याने आम्हाला भगवंताच्या कथेमध्ये रुची प्राप्त होते. आणि भगवंताच्या कथेमध्ये रुची प्राप्त झाल्यानंतर शृण्वतो स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंतस्तो यभद्राणी विधून होती सुरत. आणि अशा प्रकारे भगवंताच्या कथेमध्ये रुची प्राप्त झाल्यानंतर आम्ही पुन्हा 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 भगवंताच्या लीलाचं श्रवण करतो. आणि त्यामुळे काय होतो? हृदयंत असतो अभद्राणी. जे आमच्या हृदयामध्ये अभद्र कल्मश जे साठलेलं आहे ते सगळं धुवून जातो. हा कशाचा महिमा आहे? भगवंताच्या कथेचा. भगवंताची कथा केव्हा रुची प्राप्त होते? त्यान महत् सेवया विप्रा. महात्म्यांची सेवा केल्यानंतर मग आम्हाला ते प्राप्त होते रुची. आणि मग आपण नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. आणि तेव्हा आम्हाला भक्ती प्राप्त होते. नैष्टिकी भक्ती केव्हा प्राप्त होते? त्यान महत् सेवा विप्रा. महान संतांची सेवा केल्यानंतर कथेमध्ये रुची होते. आणि कथेमध्ये रुची प्राप्त झाल्यानंतर नष्ट प्रायेषु अभद्रेषु आमचं हृदय शुद्धीकरण होतं, आमच्या मनाचं शुद्धीकरण होतं, आमच्या विचारांचं शुद्धीकरण होतं. नष्ट प्रायेषु अभद्रेषु सगळं अभद्र त्या ठिकाणी नष्ट होतं. केव्हा आम्ही भागवताचं श्रवण केलं, भगवंताच्या कथेचं श्रवण केलं, तेव्हा ते आमचं शुद्धीकरण होतं. मग आपण भगवंताच्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी स्थिर होतो, भगवंताच्या भक्तीची प्राप्ती होते. भागवताचं श्रवण, व्यक्ती भागवत आणि ग्रंथ भागवत. व्यक्ती भागवत म्हणजे महान भक्त, आणि ग्रंथ भागवत याचं प्रवचन आपण रोज ऐकतो. अशा प्रकारे महत् सेवा, वैष्णवांची सेवा, हरिदासांची सेवा खूप महत्वाची आहे. आणि त्याचं वर्णन महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. आणि अशा प्रकारे महान वैष्णवांची संगती, महान वैष्णवांच्या मुखातून कथा प्राप्त आम्हाला इस्कॉन मंदिरामध्ये प्राप्त होते. अमरेंद्र प्रभू पुण्यामध्ये आलेले आहेत. ते महान कथाकार, वर्ल्ड फेमस
संपूर्ण जगतामध्ये त्यांच्या कथा चालतात आणि ते पुण्यामध्ये आलेले आहेत. आणि भगवंताची कथा आज सकाळी कुंजबिहारीमध्ये होते आणि उद्या सकाळी राधा वृंदावन चंद्र NVCC मंदिरामध्ये. तर अशा महान भगवंताच्या कथेचा आपण लाभ घ्यावा, सर्वांना विनंती. आणि या ठिकाणी आपण कथेला विराम देऊया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.